असल्या या भयानक गरमीमध्ये शरीराला जर आतून थंड ठेवायचं असेल ना, तर नाचणीचे हे थालीपीठ नक्की ट्राय करा. इथे एक मोठा बाउल नाचणीचे पीठ घेतले, त्याच्यामध्ये 2 उकडून किसलेले बटाटे घातले, आवडीप्रमाणे भाज्या घालायच्या. मी इथे बारीक चिरलेला कांदा, बारीक चिरलेला टोमॅटो आणि बारीक चिरलेला पालक घातलेला आहे. आलं लसूण हिरव्या मिरचीचा ठेचा आवडीप्रमाणे घालायचा, चवीपुरतं मीठ आणि जिरं, पांढरे तीळ आणि हळद घालायची. सगळं हाताने आधी चांगलं मिक्स करून घ्यायचं. थोडं थोडं पाणी घालायचं आणि याला मऊसर असं मळून घ्यायचं. आता ओल्या सुती कपड्यावरती हे थालीपीठ आपल्याला लहान किंवा मोठं जसं आपल्याला आवडेल त्याप्रमाणे थापून घ्यायचं. हे थालीपीठ तूप लावून आपल्याला शेकून घ्यायचं. नाचणीचं थालीपीठ भाजायला थोडासा टाइम लागतो, म्हणून याला भाजताना मात्र उलाटण्याने दाबून दाबून खरपूस रंग येईपर्यंत भाजायचं. दोन्ही साईडने तूप मात्र लावायला विसरू नका, कारण ते अजूनच पौष्टिक होतात. मुलांना द्यायला किंवा त्यांच्या नाश्त्यासाठी डब्यासाठी देऊ शकता, किंवा हे थालीपीठ मोठ्यांच्या सुद्धा डब्यात तुम्ही देऊ शकता. दुपारपर्यंत जरी खाल्लं तरी याची टेस्ट तशीच्या तशी राहते. दही आणि ठेच्यासोबत खायला हे थालीपीठ खूप टेस्टी लागतं. नक्की ट्राय करा. रेसिपी आवडली असेल तर लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका.